सन्माननीय अजयदादा गायकर यांच्याकडून सुद्धा तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच सन्माननीय प्रवीणदादा पाटील यांच्याकडून विसीएल संघाचे संघमालक गौरवसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जरा टाळ्या वाजवा मित्रांनो, कंजूसी करू नका. धन्यवाद. आणखी 200 रुपयाचं कोणासाठी आहे? तसेच चेतन भोईरच ना, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. समर्थ कर्णेकर यांच्याकडून प्रणयसाठी संघनायक आहे. जबरदस्त पारी खेळलेला आहे तो. आपण त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि 100 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय अजयदादा गायकर यांच्या शुभ हस्ते त्याला देण्यात येतोय, गौरवण्यात येते. धन्यवाद. आणि आपण निघताय, तुम्ही निघण्याआधी आम्हाला आमच्या मुलांना थोडं संबोधित करा. आपल्या या टुर्नामेंटसाठी अमूल्य वेळ खर्च करून आलेले अजयदादा गायकर यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. पहिल्या विकेटचं इथे पतन आपण पाहतोय भैरवनाथ उसर संघाचं झालंय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावर लागल्यात. भैरवनाथ उसर विरुद्ध जहनुमान घोटोडे या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. सन्माननीय आपण पाहतोय प्रवीण महादेव पाटील VCN खुडू संघाचे संघमालक यांच्याकडून ग्रामीण प्रीमियर लीग साठी आपण पाहतोय 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तर पहिला धक्का जोर लागतोय तो अर्थात विनयच्या रूपाने, ते अर्थात भैरवनाथ उसर संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय साहिल तुरे येतोय मैदानामध्ये. विनय बाजानंतर साहिल तुरे आणि प्रसाद गोंधळी या दोन खेळाडूंची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. तर विनय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनय पाटील जनुमान घोटवडे संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक फेकतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा अजून एक खेळ येणं बाकी आहे. साहिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. साहिलला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी जरूर करावी लागेल, कारण का मागील सामन्यामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर खराब कामगिरी पाहायला मिळाली. परंतु या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी होणं गरजेचं आहे भैरवनाथ उसर संघासाठी. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर जरूर एक चांगली सुरुवात पाहायला मिळते घोटवडे संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. नक्कीच एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी ट्रॅव्हल करतोय. आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 11 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये इथे किती धावांपर्यंत मजल मारतोय तो अर्थात भैरवनाथ उसर संघ, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे आणि हे एकच षटक पॉवर प्लेचं असल्यामुळे या षटकामध्ये चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक त्यांना दिसो एक धाव जोर येतो या चेंडूवर. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 12 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे या पहिल्या षटकामधील. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रसाद गोंधळी पाहायला मिळतोय.
इथे मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. स्वेर चेंडूचा नक्कीच इशारा केला जातोय. पंच कल्पेश यांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जोर येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 13 धावा धावफलकावर लागतायत. षटकातील शेवटचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि नक्कीच गॅप शोधून काढले. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. अर्थात येणारे 18 चेंडू, या 18 चेंडूमध्ये जरूर एक चांगली धावसंख्या रचावी लागेल भैरवनाथ उसर संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जहनुमान घोटवडे संघाच्या माध्यमातून स्वतः कर्णधार प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पिंट्याला जरूर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण का हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. जो हरणार तो नक्कीच या स्पर्धेमधून बाहेर असणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सन्माननीय अमित भगत खारीकपाडा, त्याचप्रमाणे आपण पाहतोय सुरेश घरत वेलवली. आपण जर कुठे असाल तर कृपया पॅन्डॉलपाशी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. जरूर खराब सुरुवात म्हणता येईल. गोलंदाज पिंट्याच्या माध्यमातून स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर स्वरूपाने जरूर धावफलकावर एक धाव येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय साहिलच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि ते मात्र साहिल तुरे. बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का भैरवनाथ उसर संघाला. चा खेळ संपन्न झाला आहे आणि 2 धावा जरूर इथे खर्च करण्यात केल्या. त्या अर्थात गोलंदाज पिंट्याने आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावर लागल्यात. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि ते मात्र आपण पाहतोय बॅटची एज लागते. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. कम ऑन डीजे.
तो संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते अर्थात 23 धावा धाव फलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे. इथे कमबॅक करावं लागेल. गोलंदाज प्रसाद मात्र उर्फ पिंट्या याला षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र झेलबाद स्वरूपात नरेंद्र शिंदे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का लागतोय तो अर्थात भैरवनाथ उसर संघाला. जोगाडिया आपण त्वरित पॅन्डलपाशी येऊन आसनस्थ व्हायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव जोर आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. षटक क्रमांक इथे दुसरा समाप्त होईल. दोन षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय भैरवनाथ उसर संघाची धावसंख्या धाव फलकावर लागते ती अर्थात 28 धावा धाव फलकावर लागतायत. अजूनही आपण जर विचार केला तर दोन षटकांचा खेळणं बाकी आहे, अर्थात उर्वरित 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर 28 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगली धावसंख्या जरूर म्हणता येईल, कारण का 14च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश आले ते अर्थात भैरवनाथ उसर संघाला. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित दोन षटकांमध्ये इथे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात भैरवनाथ उसर संघाचा. प्रसाद गोंधळे आणि योगेश शेळके हे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानावर एक चांगल्या पद्धतीने खेळी करतायत. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय जहनुमान घोटोडे संघाकडून नंदकुमार येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतो योगेशच्या बॅटमधून एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार डीजे. चौतीस धावा धावफलकावर लागतायत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. रिस्पेक्ट दिलाय चेंडूला. एक धाव
जरूर मिळते या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धावफलकावर येतात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूंचा जोर इथे खेळ संपन्न झाला. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत या तिसऱ्या षटकातील. राईट मोर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. प्रसाद गोंधळी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ते फटके मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या मात्र येथे स्थिरावेल ती अर्थात 35 पर्यंत. एक चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज नंदकुमारच्या माध्यमातून. पहिला चेंडू एक षटकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू आपण पाहतो जरूर एक चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. एक अप्रतिम फटका, लाजवाब स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. एक चांगली धावसंख्या जरूर म्हणता येईल. एक चेंडू निर्धाव आल्यानंतर नंतरच्या चेंडूवर आपण पाहतोय जरूर एक चांगला फटका प्रसादच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि यावेळी मात्र आपण पाहतो यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज प्रसाद गोंधळी बॅक टू द पवेलियन. संख्या धावफलकावर लागले ती अर्थात 5 बाद 39 धावा धावफलकावर लागल्या. आता मात्र शेवटचं षटक येणं बाकी. नवीन गोलंदाजी मार्कवर जहनुमान घोटवडे संघाकडून प्रमोद येतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू. पंच कल्पेश यांचा इशारा होतो की चेंडू स्वेर आहे. अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जोर लागते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. अर्थात 40 धावा धावफलकावर लागतायत.
चांगला फटका आपण पाहतो यावेळी योगेशच्या माध्यमातून, पण तो क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. एक धाव जोराले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज हर्षद बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे आता मात्र जबाबदारी असेल त्या अर्थात योगेश शेळकेवर. अजूनही 5 चेंडू येणे शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामधील, त्यामुळे या 5 चेंडूंचा भरपूर समाचार जरूर घ्यावा लागेल. जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे भैरवनाथ उसर संघासाठी. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज प्रमोद याचा. चांगला चेंडू आपण पाहतो यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय, पिंट्या तिथे तैनात दिसतोय. इथे मात्र मैदानामध्ये काय घडलंय, धावची स्वरूपात अक्षय शिंदे सुद्धा बॅक टू द पवेलियन. 7वा धक्का भैरवनाथ उसर संघाला. डीजे तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय भैरवनाथ उसर संघाकडून मयूर येतोय. नॉन स्ट्राईक एंडला मयूर आपण पाहतोय, तर ऑन स्ट्राईक योगेश शेळके. राईट मोर द विकेट. आणि यावेळी मात्र आपण पाहतो योगेशच्या बॅटमधून मोठा फटका, झेल होण्याची शक्यता, आणि ते मात्र झेल घेतला जातोय आणि फलंदाज योगेश शेळकेची खेळी सुद्धा संपुष्टात. 8वा धक्का उसर संघाला. पाहिलं तर स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं, परंतु पूर्णपणे प्रमोदने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतो यावेळी. नक्कीच यावेळी वन बाउंड चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी मयूरच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. त्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते, अर्थात 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकर लागतात. शेवटचे 2 चेंडू अजून येणे शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील. बघूया कितपर्यंत धावांची मजल मारतोय तो अर्थात भैरवनाथ उसर संघ. मोठा फटका आपण पाहतोय मयूरच्या बॅटमधून, चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. एक अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना मयूर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हे स्ट्रोक येणं गरजेचं होतं भैरवनाथ उसर संघासाठी. 1 टू गो अंतिम चेंडू आपण पाहतो या इनिंग मधील, आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. मयूरजी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या प्रकारची इनिंग आपण पाहतोय. शेवटी हा येणारा धावफलकावर धावा या खूप महत्वपूर्ण ठरणार भैरवनाथ उसर संघाला.
पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त होईल. पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय भैरवनाथ उसर संघाची धावसंख्या धावफलकावर लागले ती अर्थात 58 धावा धावफलकावर लागल्यात आणि 59 धावांचं लक्ष असणार आहे ती अर्थात जहनुमान घोटवडे संघासमोर. हॅलो, व्यासपीठावर सन्माननीय प्रमोद जोगाडिया खऱ्या अर्थाने एस एस स्पोर्टचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं ग्रामीण प्रीमियर लीग GPL चे पर्व पहिले असताना आपण पाहतोय अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी या व्यासपीठावर काल आणि आज 2 दिवसात येतात. उद्याचा 3रा दिवस आहे. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय एस एस स्पोर्टचे मालक सन्मान्य प्रमोद जोगाडिया उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथायोग्य असा सत्कार ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते होतोय. धन्यवाद. त्याचबरोबर मैदानात मनोज भोपी आपण उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय मनोज भोपी मुलखा नाव रायगड पोलीस आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुनाथ पाटील श्री गणेश चायनीजचे मालक सुनाथ पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर उसरगावचे सन्माननीय योगेश थळे आपल्याला सुद्धा विनंती असेल कृपया आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय सुरेश घरत आपल्याला सुद्धा विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर अमित भगत बामणगाव एक उद्योजक एक हँडसम व्यक्तिमत्व आपल्याला विनंती असेल अमित भगत आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय योगेश थळे आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. धन्यवाद. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय अमित माते 11 तळ विरुद्ध अभिनव वेळवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी कैलासजी कर्णेकर आपण जर कुठे असाल तर कृपया समायोजन कक्षापाशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय भैरवनाथ उसर संघाची धावसंख्या तब्बल 58 धावा धावफलकावर लागल्यात आणि 59 धावा करायच्या आहेत. त्या अर्थात जहनुमान घोटवडे संघाला बघूया 59 धावांचा पाठलाग करत असताना जहनुमान घोटवडे संघ इथे कशा प्रकारे कामगिरी करेल. कारण का येणारे 24 चेंडू या 24 चेंडूमध्ये 59 धावा करायच्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर प्रसाद म्हात्रेवर पूर्णपणे जबाबदारी असेल जहनुमान घोटवडे संघाची. कारण का आपण जर विचार केला तर स्वतः कर्णधार आहे आणि या ज्या पद्धतीने खेळी करणं गरजेचं आहे ती खेळी मात्र होणे गरजेचं आहे. प्रसाद म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटर जरूर पाहायला मिळाला. जोपर्यंत नक्की सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचा धावतो समर्थन ऐकण्यासाठी घेऊन जातोय कैलासजी कर्णेकर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू के. धन्यवाद आशुतोष. थोडीशी आशुतोषला विश्रांती देवी. हॅलो के हॅलो. तत्पूर्वी आम्ही इथे एक नाणेफेक घेतोय. सन्मान्य प्रवीण महादेव पाटील VCN कुरुळ संघाचे संघमालक आहेत. खऱ्या अर्थानं मी त्यांना विनंती करतोय नाणेफेकीचा जो कौल आहे खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहतोय दोन्ही संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित असताना आदरणीय प्रवीण महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. पाहूया कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल. अमित म्हात्रे ना. अमित म्हात्रे तळ 11 तल या संघाकडे नाणेफेकीचा कौल जातोय. धन्यवाद. ओव्हर टू के. धन्यवाद उपाध्यक्ष श्री निलेशजी पाटील. आपण पाहतोय हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि इथे
थोडीशी हवा सोडा, थोडीशी गर्दी कमी करा आणि डोक्यावरती पाणी मारा त्याच्या. थोडीशी गर्दी कमी करा. पंचांना विनंती करतोय की त्यांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. पेशंट आपला ओके आहे. मी नक्कीच साहिलच्या थोडीशी गर्दी कमी करायची आहे. स्टेजवर जी मंडळी उभी आहेत त्यांनी थोडीशी गर्दी कमी करायची आहे. त्याला थोडीशी हवा येऊ द्या. प्रेक्षकांनी आपापल्या जागेवर जायचं आहे आणि स्टेजवरची गर्दी जी आहे ती थोडीशी कमी करायची आहे. स्टेजवरून सर्वांनी जागा मोकळी करायची आहे. कृपया जे कोणी स्टेजवर आलेत आपापल्या तंबूमध्ये परतायचं आहे. मी विनंती करतोय सर्व संघांना. आपला खेळाडू आहे सुस्थितीत आहे. स्टेजवरचा घोळका कमी करायचा आहे. आणि कृपया तो रोलर मैदानाच्या बाहेर न्यायचा आहे. तदनंतर आपण सामन्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत.
ओके पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांनी सामन्याकडे वळायचं आहे. पंचांना विनंती करतोय की सामन्याला सुरुवात करून द्यायची आहे. साहसाच्या माध्यमातून आपण पाहतोय भैरवनाथ ओझर संघाचा पहिलं षटक सुरू होत आहे. हा पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीचा फटका चेंडू गेलाय डीप कव्हर रिजन मधून पुन्हा एकदा चौकार.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, असं काहीसं सूत्र आपण नेहमीच लक्षात ठेवतो ज्या ज्या वेळी क्रिकेटची मॅच असते. परंतु मागच्याच षटकाचा जर विचार केला, 6चं ते षटक होतं, त्यावेळी अतिशय सोपा झेल होता. सुजित धसाडेच फलंदाजी करत होता, परंतु अँडी प्रसाद गोंधळे यांनी तो सोपा झेल सोडला. तदनंतर शुभमचा सुद्धा पहिलाच चेंडू होता त्याच्या षटकातील, पुन्हा एकदा एक सोपा झेल होता आणि पुन्हा एकदा प्रसाद यांच्या माध्यमातून चूक होताना आपण पाहिली. वापसी करण्याची अर्थातच गरज मी म्हणेन भैरवनाथ उसर या संघाला, कारण मागच्या सामन्यात सुद्धा एक जवळपास जिंकलेला सामना आपण जे तोंडात आलेला घास जो आहे हा आपल्या हातात घास तोंडातून निसटला होता. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, आता मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इथे मात्र थोडंसं फंबलिंग आपण पाहिलं ओमकारच्या माध्यमातून, त्याचा फायदा पुन्हा एकदा उठवलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. धावा जमा केल्या तब्बल 2, एकूण धावसंख्या झाली आहे बिनबाद 26. अर्थातच हा 4 षटकांचा आपण सामना पाहतोय आणि या सामन्यातील दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू मारा करतोय पुन्हा एकदा शुभम शिंदे. जर्सी क्रमांक 22 आपण पाहतोय शुभम याच्या माध्यमातून. उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू आदळला होता, त्याचा फायदा तर उठवता आलेला नाहीये फलंदाजाला. इथे पुन्हा एकदा सुजित धसाडे, तर सुजित साठी एक सुवर्ण संधी आपण पाहतोय. सलग 3 जीवदान आपण पाहिले सुजित याला लाभलेली. तर पाहूया सुजित धसाडे याने जर सलग 3 षटकार ठोकले तर मंदार मगर यांच्या माध्यमातून रुपये 200चा पारितोषिक जे आहे हे सुजित साठी लागू करण्यात आले. परंतु सलग 3 षटकार ठोकणं अर्थातच गरजेचं सुजित साठी. आता मात्र बॅटच्या खालोखाल चेंडू, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, खाली ओमकार चव्हाण आणि आपण पाहिलं या चेंडूवर सुजितची खेळी मात्र आले संपुष्टात. कम ऑन डीजे. आणि 31 धावांची गरज असेल जय हनुमान घोटवडे संघाला या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी. मागच्या सामन्यात काहीशा चुका झाल्या होत्या भैरवनाथ उसर संघाच्या माध्यमातून. विपक्षी संघ होता आद्या 11 आंदोशी आणि त्या सामन्यामध्ये जवळपास विजयाच्या जवळ पोहोचला होता भैरवनाथ उसर हा संघ, परंतु शेवटच्या क्षणी अंतिम क्षणी तो सामना जो आहे हा गमावला उसर या संघाने. तर शेवटचे 12 चेंडू आणि 31 धावा. नवा आलेला फलंदाज आपण पाहतोय डाव्या डावखुरा फलंदाज रोशन. ओमकार आपण पाहतोय मागच्या सामन्यात अर्थातच इथे कुठेतरी चर्चा मी पाहिली की ओमकारला जर एक षटक दिला असतं, शेवटचं जरी षटक दिलं असतं तरी सुद्धा सामना जो आहे सामन्याला कलाटणी मिळाली असती, परंतु ओमकारला आता मात्र संधी मिळते. डॉक्टरांनी या बाजूने यायचं आहे, सरळ पुढे यायचं आहे ग्राउंडच्या बाहेरून जो रस्ता आहे ना. मी डॉक्टरांना विनंती करेन डॉक्टरांनी स्टेज पाशी यायचे आहे. यांना मी विनंती करतोय डॉक्टर साहेबांना की त्यांनी स्टेज पाशी जो रस्ता आहे ग्राउंडच्या बाहेरून तिथून स्टेज पाशी यायचं आहे. श्री मनीष म्हात्रे डॉक्टर साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी त्या रस्त्यावरून ग्राउंडच्या बाहेरून समालोचन कक्षापाशी यायचं आहे. तर वळूया सामन्याकडे. चालू सामन्याचं तिसरं षटक पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं आवाजदार स्वरूपाचा एक चेंडू होता. त्यानंतर एकेरी धाव घेऊन आपण पाहतोय घोटवडे संघाने आपल्या खात्यामध्ये 2 धावांनी भर केले. धावा झाल्यात 1 बाद 30. अर्थातच अजूनही 11 चेंडूचा खेळणं बाकी
आणि आवश्यक धावांचा जर विचार केला तर अजूनही 29 धावांची गरज असेल. मारा करतोय पुन्हा एकदा ओमकार. ओमकार टू प्रसाद. उजव्या एसटीचा थोडासा बाहेर चेंडू होता. चेंडू भिरकावलाय डीप एक्स्ट्रा कव्हरेजवरून षटकार. कमॉन डीजे. इथे पंचांनी घोषित केलंय नो घोषित. गोलंदाजाच्या ऍक्शनवर पंचांनी आक्षेप घेतलाय. अर्थातच नो चेंडू घोषित करण्यात आलाय. तर नियमावलीनुसार मला वाटतं नो चेंडू नंतर आपण फ्री हिट जी आहे ती लागू करतो नाही का? अच्छा हा ओके. हा गोलंदाजाचा एक मी म्हणेन ऍक्शनवर जो आक्षेप घेतला होता तर नक्कीच गोलंदाज चेंज करावा लागेल. रोशनने 3 षटकार मारला त्या मंदार तर मित्रांनो सुजित धसाडेसाठी जी काही संधी होती ती संधी मात्र मिळते रोशन याला. जर रोशननं 3 षटकार लगावले तर श्री मंदार मगर यांच्या माध्यमातून रुपये 200चं पारितोषिक लागू झालंय. रोशनसाठी अर्थातच सुवर्ण संधी. परंतु फलंदाजी करतोय स्ट्राईक एंडवर उभा असणारा फलंदाज स्वतः कर्णधार प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या. मागच्याच चेंडूवर अतिशय सुरेख फटका. एक तंत्रशुद्ध फटकेबाजी किंवा टेक्निकल फटका नक्कीच म्हणता येईल. 6 धावा वसूल केल्या. आता मात्र नवा आलेला गोलंदाज मयूर. मयूर पाटील मार करेल प्रसाद म्हात्रे याला. सुरेख चेंडू. पहिलाच चेंडू सुरेख चेंडू. थोडासा चेंडूचा स्पीडचा जर विचार केला वेगाचा जर विचार केला तर चेंडूमधील गती थोडीशी कमी केली होती मयूरनं आणि त्या गतीलाच मी म्हणेन प्रसाद हा बीट झालाय. स्टंप लाईनला टाकलेला चेंडू होता त्यामुळे आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क झाला नव्हता. चेंडू गेला निर्धाव. आता मात्र क्रीजच्या खोलवर जाऊन एक उंच मुरासा फटका. चेंडू गेला आरपार सीमा पार षटकार. कमॉन डीजे. जर विचार केला तर 18 धावा वसूल करतोय. एकूण धावसंख्येचा सुद्धा जर विचार केला तर तब्बल 49 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. मात्र 10 धावांची गरज असेल. जय हनुमान घोटवडे या संघाला जर या सामन्यात विजय हवा असेल तर शेवटचे 8 चेंडू आणि 10 धावा. AB डिव्हिलियर्स प्रमाणे आपण पाहिलं एक 360 रिजन मधला असा फटका. चेंडू गेला होता स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. कुठेतरी गोलंदाजी मध्ये कमी पडला आजच्या दिवसभरात. जर भैरवनाथ उसर संघाचा जर विचार केला फलंदाजी निश्चितच सुरेख केली होती परंतु गोलंदाजी दोनही सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. त्याचाच फटका बसलाय. पुन्हा एकदा मारा करेल मयूर पाटील. सामना करतोय प्रसाद म्हात्रे आणि हा चेंडू सेम टू सेम ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा षटकार. कमॉन डीजे. आज चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि तब्बल 27 धावा या ओव्हर मध्ये जमा केल्या. त्या म्हणजे प्रसाद म्हात्रे यानं हा चेंडू खूपच खराब चेंडू आणि या चेंडू नंतर सामना संपुष्टात आलाय. जय हनुमान घोटवडे संघ आपलं आव्हान अजूनही
टिकून ठेवतोय. विजयी संघ ठरलाय जयमान घोटवडे. पेंट्या आपल्या संघाचं आव्हान शाबूत ठेवतोय. तसेच मी भैरवनाथ